हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आणि तुमच्या लाईफमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त सर्वच्या सर्व गोष्टी एकदम सुरळीत चालू असणार, असायलाच हव्यात. तर मी डॉक्टर सार्थक पेताळ आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे डिझास्टर मॅनेजमेंटचं लेक्चर नंबर 1, ज्यामध्ये की आपण स्टडी करणार आहोत डिझास्टर काय असतं, डिझास्टरचे टाईप्स, डिझास्टरचे काही एक्झाम्पल्स आणि भरपूर साऱ्या गोष्टी. तर कुठलाही वेळ न वाया घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. डिझास्टर मॅनेजमेंट, तुम्ही एक गोष्ट ह्या चॅप्टरबद्दल नोटीस करसाल की हा चॅप्टर एक थोडा वेगळा आहे. तर तुमच्या कसा वेगळा आहे, तर हा जो चॅप्टर आहे ना बेटा, डिझास्टर मॅनेजमेंट, हा क्लास 6मध्ये, क्लास 8मध्ये आणि क्लास 10मध्ये रिपीटेडली दिलेला आहे स्टेट बोर्डमध्ये. एक तेच नाव आहे, सगळ्या गोष्टी त्याच आहे, परत 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 देत आहे. का देत आहे? कारण की हा जो चॅप्टर आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ना की फक्त तुम्ही ह्या चॅप्टरला असं आपण ह्या चॅप्टरला फक्त शिकायचं म्हणून शिकणार नाही आहे, तर डिझास्टरला ॲक्च्युअलमध्ये कसं मॅनेज करू याबद्दल आपण एक ना एक गोष्ट यामध्ये समजून घेणार आहोत. गोष्टी समजायच्या आहे, रटायच्या नाही. तर सुरू करूया आजच्या या चॅप्टरला. तर सगळ्यात पहिले आपण डिझास्टर काय असतं हे समजून घेऊया की डिझास्टर काय असतं. तर बेटा, डिझास्टर ही एक अचानक घडलेली घटना असते. डिझास्टर काय असते? एक अचानक घडलेली घटना, ज्यामध्ये खूप साऱ्या खूप जास्त अमाऊंटमध्ये लाईफचा, प्रॉपर्टीचा किंवा एन्व्हायरमेंटचा लॉस होतोय. परत एकदा व्यवस्थित. डिझास्टर अचानक घडलेली घटना आहे, ज्यामध्ये एकदम जास्त अमाऊंटमध्ये एकतर खूप सारे जीवन जातं, त्यामध्ये खूप सारे ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये मरत आहेत, किंवा भरपूर साऱ्या प्रॉपर्टीचा त्यामध्ये लॉस होतोय, किंवा आपण म्हणू शकतो एन्व्हायरमेंटचा एकदम लार्ज अमाऊंटमध्ये लॉस होतोय. अशा घटना ज्या की अचानक घडतात आणि त्यामध्ये खूप सारे लॉसेस होतात, तशा घटनांना आपण काय म्हणतो? डिझास्टर म्हणतो. गोष्ट काय आली? डिझास्टर म्हणजे काय? कधी विचारलं तुम्हाला तर गोष्ट सांगता येईल की डिझास्टर काय असतं? डिझास्टर ही एक सिच्युएशन आहे जी की अचानक घडते, सडन इव्हेंट येतो. ओके. आता तुमच्या मनात एक प्रश्न येईल की सर, प्रॉपर्टीचा लॉस, लाईफचा लॉस, एन्व्हायरमेंटचा लॉस जो की आहे, जो की डिझास्टरमध्ये घडतोय, मान्य आहे. याची एक्झाम्पल द्या आम्हाला. तर लाईफचा लॉस तर तुम्हाला कळून जातो की माणसं मरताय, प्राणी मरताय, ऑर्गॅनिझम्स मरताय. प्रॉपर्टीचा लॉस तर बेटा जेव्हा अर्थक्वेक होतो, सुनामी येते, किंवा इतर काही डिझास्टर्स होतात, त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस करशाल की त्यामध्ये ब्रिजेस कोलॅप्स झाले, बिल्डिंग्स कोलॅप्स होऊन गेल्या, किंवा रोड पूर्णपणे अशी त्यामध्ये भेगा पडून गेल्या, रस्त्यामध्ये पूर्ण रस्ता कोलॅप्स होऊन गेला. तर हे जे पूर्ण पॉईंट्स हे येतात प्रॉपर्टी लॉसमध्ये. डिझास्टरमुळे एन्व्हायरमेंटचा सुद्धा लॉस होतो. याचं एकदम बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं तर फॉरेस्ट फायर. याच्यामध्ये विषय असा असतो की जंगलाला आग लागली, तर जंगलाला जेव्हा पण आग लागेल तेव्हा त्या जंगलमध्ये राहणारे जे पण ॲनिमल्स आहेत ते मेले. तर एन्व्हायरमेंटचा लॉस झाला की नाही झाला? तर डिझास्टरमुळे एन्व्हायरमेंटचा पण लॉस होऊ शकतो, प्रॉपर्टीचा पण लॉस होऊ शकतो आणि लाईफचा पण लॉस होऊ शकतो. त्या गोष्ट कळाली? डिझास्टर म्हणजे कन्सेप्ट काय ही गोष्ट कळाली आता की डिझास्टर म्हणजे काय. आता फक्त आपण त्याला एक इंग्लिशमध्ये लिहूया. त्याच्यामध्ये इंग्लिश, कारण की तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला ती इंग्लिशमध्ये लिहायची, सो दॅट्स वाय. ओके. तर डिझास्टर इज अ event or situation in which huge losses of life, property and environment
ओके. गोष्ट कळली पूर्ण डिझास्टर काय आहे. ही एकदा फक्त एक डेफिनेशन लिहून घेतली इंग्लिशमध्ये. पहिले मी तुम्हाला समजावलं मराठीमध्ये, आता एक जे इंग्लिशमध्ये जे एकदम प्रॉपर डेफिनेशन आहे तुम्हाला लिहून दिली इथं. ओके. Disaster is a event or situation in which huge loss of life, property and environment happen. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता इथं की इज अ डिझास्टर इज अ सडन इधरच्या एला गायब करून आपण इथं सडन पण टाकू शकतो, कारण की अचानक घडलेली घटना आहे. सो दॅट्स वाय. ओके. इज सडन इव्हेंट और सिच्युएशन आहे. ओके. आता डिझास्टर म्हणजे काय तुम्हाला एकदम क्लिअर कट असणार. जीवनात तुम्हाला कधी पण डिझास्टर म्हणजे काय विचारलं तर कमीत कमी आपल्याला मराठीत सांगता आलं पाहिजे. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला जादा काही नॉलेज लागत नाही. ओके. हे तुम्ही करू शकता. गोष्टी मराठीत पाठ ठेवा, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लिहून घ्या बस. कारण की मराठी आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला गोष्टी समजायला, पाठ करायला एकदम सिंपल जातात. ओके. तर हा झाला आपला पहिला पॉईंट की डिझास्टर म्हणजे काय. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सेकंड पॉईंट, टाईप्स ऑफ डिझास्टर. डिझास्टरचे टाईप. तर डिझास्टरला मेनली आपण क्लासिफाय करतो नॅचरल अँड मॅनमेड. आणि नॅचरल डिझास्टर जे असतात त्यांना आपण परत क्लासिफाय करतो बायोलॉजिकल अँड जिओलॉजिकल. ओके. तर हे जे आहे हे टाईप ऑफ डिझास्टर आहे. जर एखादा डिझास्टर जर नेचरमध्ये काही अशी घटना घडून आली, नॅचरली अशी काही घटना घडून आली ज्याच्यामुळे की डिझास्टर क्रिएट झाला, तर त्या डिझास्टरला आपण कशामध्ये टाकू, नॅचरल डिझास्टरमध्ये. जर आपण काही कुटाने केले म्हणजे ह्युमनने काही इंटरफेअर केला आणि त्यामुळे जर डिझास्टर घडून येणार असेल तर त्याला आपण टाकू मॅनमेड डिझास्टरमध्ये. फॉर एक्झाम्पल लिकेज ऑफ पॉइझनस गॅस. सपोज एखादी इंडस्ट्री आहे, ओके समजा. तर मॅनमेड डिझास्टरमध्ये आपण एकदम एकदम बेस्ट जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर एखादी सपोज एखादं इंडस्ट्री आहे ज्यामध्ये की पॉइझनस गॅस आहे, एकदम एकदम पॉइझनस गॅस आहे, जे की ह्युमन त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर मरून जाईल सफोकेशनमुळं. त्याला गुदमरून मरेल सिम्पलमध्ये म्हणलं तर. तर जो सपोज एखाद्या ठिकाणी अशी घटना घडली की ज्यामुळे एकदम अचानकपणे काय आलं की एखादी इंडस्ट्रीमधला जे पॉइझनस गॅस होता तो अचानकपणे स्प्रेड होऊन गेला इन्व्हायरमेंटमध्ये. तर त्यामध्ये भरपूर सारे लाईफचा लॉस झाला. तर हे जे एक्झाम्पल आहे ते मॅनमेड डिझास्टर. आता मॅनमेड डिझास्टर काय असतं गोष्ट कळली की आपण आपल्या कारणास्तव अशी काही घटना घडली ज्याच्यामुळे की डिझास्टर कॉज झाला. जेवढे पण असे डिझास्टर आहेत ते आता मॅनमेड डिझास्टरमध्ये. नॅचरल डिझास्टरमध्ये काय येतं, जे की गोष्टी नॅचरली घडून आल्या. त्याच्यामध्ये पण आपण नॅचरल डिझास्टरला बायोलॉजिकल डिझास्टर आणि जिओलॉजिकल डिझास्टर दोनमध्ये क्लासिफाय करतो. बायोलॉजिकल डिझास्टर म्हणजे काय, तर जे पण डिझास्टर आहे जे की लिव्हिंग ऑर्गॅनिझममुळे घडून आले. एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर याच्यामध्ये आता डिसिजेस, ज्याच्या कोविड-19 ज्याच्या की एकदम तुम्हाला एकदम फिक्स माहिती आहे की कोविड-19 काय होता म्हणून. कोविड-19 मध्ये भरपूर सारे लोक मेलते त्यामध्ये. तर भरपूर साऱ्या लार्ज अमाऊंटमध्ये लाईफचा लॉस झाला आणि अचानक आलता. माहिती होतं कोणाला कोरोना येणार आहे म्हणून? नाही, अचानक आलता. तर हा जो डिझास्टर आपण त्याला म्हणू शकतो, तर येस वी कॅन. डिसिजेस पण डिझास्टर होऊ शकतात. येस, का बरं? कारण त्यामध्ये भरपूर साऱ्या लाईफचा लॉस होतोय. तर असे काही ऑर्गॅनिझम्स आहे, फॉर एक्झाम्पल व्हायरसेस, फंजाय, बॅक्टेरिया,
हे की डिसिजेस कॉज करताय आणि लाईफचा लॉस करताय, भरपूर साऱ्या ऑर्गॅनिझम्सला मारताय. तर ते जे बायोलॉजिकल थिंग्स दुसऱ्या बायोलॉजिकल थिंग्सचा नाश करताय, हे जे पण डिझास्टर येत आहे त्याला आपण क्लासिफाय करतो बायोलॉजिकल डिझास्टर म्हणून. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं काही अशी गोष्ट केली त्यामुळे की डिझास्टर घडला. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ह्युमनला घ्यायचं नाही. तुम्ही म्हणले लिव्हिंग ऑर्गॅनिझम तर ह्युमन पण आहे, मग त्यांनी काही कुटाने केले तर ते आपण बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये टाकू शकतो तर नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझममधून ह्युमनला बाजूला काढा, बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाजूला घ्या. बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं काही कुटाने केले त्यांच्यामुळे डिझास्टर घडला, बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये टाका. ह्युमननं काही कुटाने केले त्याच्यामुळे डिझास्टर घडला, मॅनमेड डिझास्टरमध्ये टाका. गोष्ट कळाली? त्यानंतर आपण बघणार आहोत एक्झाम्पल ऑफ डिझास्टर. एक्झाम्पल्स ऑफ डिझास्टरमध्ये आपण पहिला एक्झाम्पल होतं आपल्याला 1993मध्ये काय आलं होतं की किल्लारी जो विलेज होता लातूर डिस्ट्रिक्टमध्ये होता. किल्लारी जे विलेज होतं लातूर डिस्ट्रिक्टमध्ये होतं, याच्यामध्ये विषय हा झाला होता की इथं आला अर्थक्वेक. इथं आला अर्थक्वेक आणि ह्या विलेजचा सगळ्यात मायनस पॉईंट हा होता की विलेज एकदम एकदम मोठं होतं. हा तर म्हणजे हा तर मायनस पॉईंट नाही आहे. विलेज एकदम मोठं होतं आणि मायनस पॉईंट हा होता त्यामध्ये की तिथलची घरांची जी रचना होती ती जुनी होती. दगडांचे, मातीचे घर होते तिथं. सो दॅट्स वाय अर्थक्वेक जेव्हा आला तिथं, तेव्हा ते घरं लगेच पडून गेले व 1,50,000 इथं कोलॅप्स झाले. 1,50,000 त्यांची जे घरं होते ते तुटून गेले आणि 10,000 अबे यार इसको क्या हो गया? आणि 10,000 लोक त्यामध्ये त्यांचे प्राण गमावून बसले. ओके. नंतरची घटना आहे 2004ची, ज्यामध्ये काय आली ती ज्यामध्ये आली त्सुनामी. याच्यामध्ये विषय हा झाला होता की 14 एक मिनिट 14 कंट्रीजला या सुनामीमुळे 14 कंट्रीजवर अफेक्ट पडला होता आणि त्यामध्ये 2,20,000 2,20,000 जणांचा मृत्यू झाला होता. 2,20,000 सायलसमध्ये थोडी चार्जिंग कमी असो दॅट्स वाय थोडे घोटाळे व्हायले इथं. ओके. तर जी 2004मध्ये काय आलं होतं की आपला जो इंडियन ओशियन आहे याच्यामध्ये अर्थक्वेक आणि अर्थक्वेकमुळं सुनामी क्रिएट झाली. तर अर्थक्वेकमुळं सुनामी कशी क्रिएट झाली ती आपण सुनामी नंतर शिकणार आहोत, त्यामध्ये शिकू. ओके. सध्या लक्षात ठेवून घ्या की जो पण आपला इंडियन ओशन होता त्यामुळे त्याच्या फ्लोअरला आला अर्थक्वेक आणि त्याच्यामुळे क्रिएट झाली सुनामी आणि त्या सुनामीचा इफेक्ट 14 कंट्रीजच्या जो कोस्टल एरिया असतो त्याला झाला आणि त्यामध्ये 2,20,000 जणांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल येतं 1984मध्ये आपलं जे भोपाल आहे त्याच्यामध्ये काय झालं की पॉइझनस गॅसचा लिकेज झाला होता आणि आपण इथं मॅनमेड डिझास्टरमध्ये जे बघितलं हा जो होता जिथं पॉइझनस गॅसचा लिकेज झाला होता भोपालमध्ये, हा मॅनमेड डिझास्टर होता. इंडस्ट्रीमधनं एकदम लार्ज अमाऊंट ऑफ पॉइझनस गॅस रिलीज झाला जो की वातावरणात पूर्णपणे स्प्रेड झाला आणि भरपूर सारे जीव त्यामध्ये मेले. त्यानंतर चौथं येतं आपलं क्लाउड ब्रस्ट. चौथं एक्झाम्पल आहे आपलं क्लाउड ब्रस्ट. क्लाउड ब्रस्टमध्ये काय होतं, ढगफुटी. सध्या तर कॉमन यार ढगफुटी तुम्हाला कोणालाच माहीत नसणार आहे, सगळ्यांना माहिती आहे.
तर क्लाउड बर्स्टमध्ये काय होतं की एकदम अचानकपणे एकदम लार्ज अमाउंट ऑफ पाणी येतं आणि एकदम कमी वेळात येतं. म्हणजे म्हणजे 1-2 तास किंवा त्यापेक्षा पण कमी वेळ. इतका हेवी रेनफॉल झाला, इतकं हेवी रेनफॉल झालं, की पूर्ण इकडं पाणी साचून गेलं, पूर्ण फ्लड येऊन गेले. त्याला म्हणतो आपण क्लाउड बर्स्ट. आणि क्लाउड बर्स्ट सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, तर तुम्ही कुठं ना कुठं तर बघितलं असेल क्लाउड बर्स्टची इमेज, फोटो, व्हिडिओ वी कॅन से बघितलंच असतं. सोशल मीडियावर सध्याच्या टायमाला तर चालूच असतं, की इकडं ढगफुटी झाली, तिकडं ढगफुटी झाली. तर ढगफुटीमध्ये असं अपिअर होतं, की आपण असं म्हणू शकतो त्याला मध्ये, की ढगामध्ये कोणी डॅम बांधलाय आणि तो डॅम फुटला. काय अपिअर होतं, की ढगामध्ये डॅम बांधलाय आणि तो डॅम अचानक फुटला. म्हणजे इतक्या अमाउंटमध्ये पाणी येतं, की असं वाटतं एखादा डॅम फुटलाय वरचा. ढगामधला एखादा डॅम फुटलाय असं वाटतं. त्यानंतर क्लाउड बर्स्ट. हेवी रेनफॉल इन शॉर्ट टाईम. कमी वेळात एकदम जास्त रेनफॉल झाली. ओके. त्यानंतर आपलं 5वं एक्झाम्पल येतंय 19चं आहे. 2014चं मालीन विलेजचं, जे की पुणे डिस्ट्रिक्टमध्ये येतं. ओके. हे मालीन जे विलेज होतं याच्यामध्ये विषय हा झाला की हे जे गाव होतं, असा डोंगर आहे सपोज, हा डोंगर आहे आणि डोंगराचा हा बेस. तर डोंगराच्या बेसला हे जे गाव होतं ते तिथं बसलेलं होतं. तर विषय हा झाला की एकदम जास्त रेनफॉल झाली. त्यामुळे हा जो डोंगर होता तो खचून गावावर येऊन गेला. म्हणजे यू कॅन से हे जे आहे ते पूर्ण विलेज आहे. हे असं बसलेलं आहे आणि हा जो आहे तो डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी विलेज बसलेलं आहे आणि इतका रेनफॉल झाला की हा जो डोंगर होता तो खचून या विलेजवर येऊन गेला. तर विलेज पूर्ण दबून गेलं. ओके. तर याच्यामध्ये काय झालं, लँडस्लाईड झाली. ओके. आता इतक्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पहिले डिझास्टरची डेफिनेशन लिहून घ्या. लिहायला टाईम थोडा कमी भेटणार आहे, तर फास्ट लिहा. यानंतर चालू करू आपण डिझास्टर मॅनेजमेंटला. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटची डेफिनेशन काय त्याबद्दल बघू आणि देन आफ्टर 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 बघू. ज्यांचं राहिलं लिहायचं त्यांनी व्हिडिओ पॉज करा, नोट डाऊन करा. ओके. 18 मिनिटाचं लेक्चर झालं आहे आपलं. त्यानंतर आपण डिझास्टर मॅनेजमेंट बघू. त्यानंतर आपण बघू की अर्थचं जे क्रस्ट आहे, अर्थचं जे कोर आहे ते कशाने बनलेलं आहे, किती लेयर आहे त्यामध्ये, जे की तुमचा जिओग्राफीचा पार्ट आहे. पण विषय आला आहे अर्थक्वेक समजण्यासाठी तो पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्या पार्टबद्दल जे अर्थचं जे पण गाभा आहे त्याबद्दल तुम्हाला पूर्ण नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. सो दॅट्स वाय तुम्हाला त्याबद्दल मी इन्फॉर्मेशन देईन आणि देन आफ्टर आपण ती इन्फॉर्मेशन घेऊन अर्थक्वेकला समजू. अर्थक्वेक एकदम कन्सेप्च्युअली तुमचा क्लिअर होईल इथे. जेव्हा तुम्हाला कळेल की अर्थचं कोर कसं बनलेलं आहे, त्याच्यानंतर अर्थक्वेक समजणं एकदम इझी काम आहे, एकदम वाह्यात काम. बाकी ज्यांचं लिहायचं बाकी सध्या पॉज करा अँड लिहून घ्या. ओके. आणि याला पॉज करूनच लिहिशाल बाकीचे. टाईम कमी आहे आपल्याकडे आज थोडा. आणि मला आज अर्थक्वेक कंप्लीट करायचं आहे. का बरं? कारण की अर्थक्वेक जर आपण 2 लेक्चरमध्ये जर घेतला, तर तुम्हाला समजायला थोडी डिफिकल्टी फील होईल असं मला वाटतंय आणि ते तर मी होऊन देणार नाही. तुम्हाला पूर्ण गोष्टी जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत आपण गोष्ट सोडणार नाही. 2 लेक्चरमध्ये कंटिन्यू केल्या तर प्रॉपरमध्ये गोष्टी समजणार नाही तुम्हाला. सो
फास्ट फास्ट लिहा. ज्यांचं लिहिणं नाही होते व्हिडिओला पॉज करा, लिहून घ्या, परत व्हिडिओ चालू करा. ओके. त्याच्यानंतर आपण चालू करणार आहोत डिझास्टर डिझास्टर मॅनेजमेंटला. तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, सिम्पलमध्ये विषय. डिझास्टर आहे, डिझास्टर काय कळलं, अशी घटना ज्याच्यामध्ये की लाईफ प्रॉपर्टी याचा त्याचा लॉस होऊन घाला, विषय क्लिअर आहे. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, डिझास्टरला मॅनेज करणं. डिझास्टरला मॅनेज करणं म्हणजे काय, प्लॅनिंग करणं, काही अशा ॲक्शन्स घेणं जेणे की डिझास्टर मॅनेज होईल. म्हणजे डिझास्टरमध्ये जे पण लॉसेस होत आहेत लाईफचे, प्रॉपर्टीचे, इन्व्हायरमेंटचे, ते रिड्यूस होतील. याच्यासाठी आपण ज्या पण गोष्टी करतो त्याला म्हणतो आपण डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टरमुळे जे पण लॉस होत आहे, जेवढे पण लॉस होत आहे ते लॉस कमीत कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण जे पण ॲक्शन्स घेतो, जे पण काही आपण प्लॅनिंग करून ठेवतो, ते पूर्णच्या गोष्टी आहे त्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतात. तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय कळलं. ओके. तर याची आपण आता डेफिनेशन लिहून घेऊ. प्लॅनिंग अँड ॲक्शन्स done by us to face disaster. डिझास्टरला फेस करण्यासाठी जे पण प्लॅनिंग आणि ॲक्शन्स आपण घेतोय त्याला म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट. ओके. इज नोन ॲज, तुमची सगळ्यात फेवरेट लाईन, इज नोन ॲज, बास, बाकीचं आम्हाला काही येत नाही. इज नोन ॲज, बास, एकदम एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये लिहितो आम्ही. इज नोन ॲज ऑर इज कॉल्ड, बास. त्याच्याशिवाय आम्हाला काहीच येत नाही म्हणा. सगळ्यांचा फेवरेट पॉईंट असतो इज नोन ॲज ऑर इज कॉल्ड ॲज, बास. लिहून घेता एवढं डिझास्टर मॅनेजमेंट डेफिनेशन लिहून घ्या, कारण की नंतर आपला थोडा पार्ट वेगळा चालू होतो. आज तुमच्यासाठी काही स्पेशल गोष्ट आणलेली आहे, जी की आता कंटिन्यू करणार आहे पार्ट आपण अर्थचं कोर समजण्यासाठी. एक्झाम्पल घेऊन आलो तुमच्यासाठी. बाकी असेल लिहायचं, पॉज करा व्हिडिओ, लिहून घ्या. एकच गोष्ट सांगतोय कारण की टाईम थोडा मॅनेज करायचा आहे मला. सो तुम्ही लिहित वेळ बसता वे, एवढा वेळ लिहायला नाही पाहिजे. फास्ट फास्ट गोष्टी नोट डाऊन करा. ओके. न्यू पेजवर स्टार्ट करू गोष्टी. आता बघायचं आहे त्याला, लेट्स एक्सप्लोर अर्थ. जे क्रस्ट आहे, अर्थ जो गाभा आहे, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर ही जी आपली, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली अर्थ कशी ओव्हल शेप आहे. आपली अर्थ कशी ओव्हल शेप आहे. तर मी काय केलं की अर्थ अशी आहे, एक्झाम्पल स्पेरिकल सपोज माना. तर मी काय केलं की हिला असं कट केलं, असं एक कट केलं, म्हणजे अर्थला असं कट केलं व्हर्टिकली आणि एक होरिझॉन्टल कट मारला. ओके. तर याचे पीस किती होतील, 1 2 3 4. ओके. त्याच्यातला एक पीस मी बाहेर काढला, 1 2, एक पीस मी बाहेर काढला.
तर मी जो पीस बाहेर काढला तो असा दिसतोय. ओके. याच्यामध्ये विषय काय आहे की हा जो आहे तो सगळ्यात अर्थचा एकदम सेंटरचा पार्ट. हा हा सरफेसचा पार्ट ज्यावर की बंड्या आपण सगळे राहतो. हा बंड्या बंजू. ओके. तर हा झाला अर्थचा सरफेस. हा झाला अर्थचा सरफेस. हा झाला अर्थची कोर. हे जे आहे ना फक्त एका लेअरनं बनलेलं नाही. ते बनलेलं आहे एक, दोन, तीन नाही, 4 लेअरने. सगळ्यात वरचा लेअर ज्यावर की आपण राहतोय त्याला म्हणतो आपण क्रस्ट. त्याच्यानंतरचा असतो आपला मेंटल. त्याच्यानंतर असते आपली आउटर कोर. आणि सगळ्यात इनरवाला असतो त्याला म्हणतो आपण इनर कोर. ओके. क्रस्ट, आउटर कोर, क्रस्ट, मेंटल, आउटर कोर, इनर कोर. ओके. अर्थ जर म्हणलं किती लेअरपासून बनलेली आहे? 4 लेअरपासून. आपण ज्यावर राहतोय तो कोणता आहे? क्रस्ट. अर्थचा जो सेंटर आहे, अर्थचा सेंटर आहे एकदम एकदम म्हणजे एकदम मधला पॉईंट. त्याच्या हा जो बाजूचा पार्ट आहे त्याला पूर्ण इनर कोअरपासून बनलेला आहे. सगळ्यात वरचा कोण आहे? क्रस्ट. सगळ्यात मधाचा काय आहे? इनर कोअर. क्रस्ट सपोज हा मानला मी क्रस्ट, याच्यावर आपण राहतो. क्रस्टच्या खाली काय आहे? मेंटल. मेंटलच्या आपण जर मेंटलच्या खाली कसं जाऊ मी आता सपोज समजा की रेंगे भाई त्याच्यावर ज्याच्यावर की आपण बसलेलो आहे, आपण जे पण पूर्ण आहे सरफेस एरिया ऑफ द अर्थ, तो बनलेला आहे कशापासून? क्रस्टपासून. हे जे बुक घेतलंय त्याला मानलं मी मेंटल. आणि हा माझा खालचा हात आहे तो झाला आउटर कोअर. आणि त्याच्या पण खाली असतो काय? इनर कोअर. हा झाला क्रस्ट. बुकला मानलं मी मेंटलचा लेअर. त्याच्या खाली आला आउटर कोअर जो की खालचा हँड आहे माझा. आणि त्याच्या खाली पण काय असतो? इनर कोअर. म्हणजे अर्थ किती लेअरपासून बनलेली आहे? 4 लेअरपासून. मेनली डिवाइड केलं आपण अर्थचा क्रस्टला तर 4 लेअरपासून बनलेली आहे. पण याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की मेंटलला आपण परत क्लासिफाय करतो इनर सॉरी आउटर मेंटल झाला तो. मेंटल लेअरला आपण परत क्लासिफाय करतो. हा जो मेंटल लेअर आहे त्याला आपण 2 पार्टमध्ये पाडतो परत. आला आउटर मेंटल, आला इनर मेंटल. इनर. ओके. मेंटलला आपण परत क्लासिफाय करतो आउटर मेंटल आणि इनर मेंटलमध्ये. आता याच्यामध्ये विषय काय आहे, तुम्हाला आउटर मेंटल इनर मेंटल का समजायची गरज पडली तर विषय हा आहे की मेंटल लेअर आहे ना तो पूर्ण सॉलिड पण नाही आहे ना पूर्ण लिक्विड पण नाही, तो सेमी फ्लुइड पण नाही. विषय असतो हा की अर्थचा जो इनर कोर आहे, इनर कोर, आउटर कोर अँड इनर मेंटल, हे जे लेअर आहे ना याला मी टिक 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 करतो याच्यावर. हे एवढे लेअर बनलेले हे सेमी फ्लुइडपासून. हे जे एवढे लेअर आहे ते बनलेले सेमी फ्लुइडपासून. ओके. आता सेमी फ्लुइड हे याच्यामध्ये जे सेमी फ्लुइड प्रेझेंट असतं त्याला म्हणतो आपण जिओ फ्लुइड. ओके. याच्यामध्ये हे जे पण सेमी फ्लुइड आहे, एक आपण पाण्याला म्हणतो फ्लुइड. साखरेचं पाक जे असतं ते असतं सेमी फ्लुइड. गोष्ट कळली सेमी फ्लुइड म्हणजे काय? थोडं घट्ट फ्लुइड पण थोडं घट्ट. तर लाईक दॅट सेमी फ्लुइड आहे. आपलं जे जिओ फ्लुइड आहे ते सेमी फ्लुइड आहे. आणि इनर कोअर, आउटर कोअर आणि इनर मेंटल बनलेले कशापासून आहे? सेमी फ्लुइड, ज्याचं की नाव आहे जिओ फ्लुइड. म्हणजे
पाणी जसं फ्लुइड आहे, तसं जिओ फ्लुइड काय सेमी फ्लुइड आहे. कळलं ना? आणि आउटर मेंटल लेयर आणि क्रस्ट जे आहे ते लेयर बनलेले, हे जे आहे सॉलिड स्ट्रक्चर आहे. इथपर्यंत गोष्ट कळाली. म्हणजे जो आपला क्रस्ट आहे आणि क्रस्टच्या खालचा जो मेंटल लेयर आहे, मेंटल लेयरमधला पण आउटर मेंटल तो बनलेला आहे सॉलिड स्ट्रक्चर येतो आणि त्याच्यामध्ये जिओ फ्लुइड भरलेलं आहे पूर्ण. जिओ फ्लुइड कशा-कशामध्ये भरलेलं आहे? इनर मेंटलमध्ये, आउटर कोरमध्ये आणि इनर कोरमध्ये. वरती सॉलिड स्ट्रक्चर आणि अर्थच्या सेंटरला कसं आहे पूर्ण सेमी फ्लुइड भरलेलं आहे, जिओ फ्लुइड भरलेलं आहे. वरती सॉलिड स्ट्रक्चर, खाली सेमी फ्लुइड स्ट्रक्चर. गोष्ट कळाली? इतकी डायग्राम काढून घ्या तुम्ही. चार्जिंग फक्त 15% राहिलेली आहे iPadमध्ये. एक काम करा, पॉज करा व्हिडिओ, नोट डाउन करा, डायग्राम एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन ड्रॉ करा. मला तर काय व्यवस्थित ड्रॉ करता येत नाही, मान्य करतो मी. तो फिर चले आगे, सुरू किया जाए. एक एक्झाम्पल देऊन जातो इथं मी, तुम्हाला ही गोष्ट कळावी यासाठी. तुम्ही जसं ओशियनमध्ये टायटॅनिकची स्टोरी तर माहितीच असेल ना. ओशनमध्ये जसा आपला जसं आपला आईसबर्ग ओशनमध्ये तरंगतो ना, तसंच आपण म्हणू शकतो की जो आपला आउटर मेंटल अँड आउटर मेंटल आणि क्रस्ट जो की सॉलिड स्ट्रक्चर आहे, त्याला तुम्ही म्हणा आईसबर्ग आणि जिओ फ्लुइडला म्हणा ओशन. जसा आईसबर्ग ओशनमध्ये तरंगतोय, तसाच आउटर मेंटल आणि क्रस्ट मिळून जे पण स्ट्रक्चर बनतंय सॉलिड स्ट्रक्चर, ते फ्लोट करतंय कशावर? जिओ फ्लुइडवर. गोष्ट कळाली ना? जसा आईसबर्ग ओशनमध्ये तरंगतो, तसाच आपला जो आउटर मेंटल लेयर आहे आणि क्रस्ट आहे, जो की सॉलिड स्ट्रक्चर आहे, तो जिओ फ्लुइडमध्ये तरंगतो. ओके? गोष्टी कळाल्या? ओके. एक हे पण एक्झाम्पल लिहून घ्या. जसं आईसबर्ग ओशनमध्ये तरंगतो, तसा जिओ फ्लुइडवर काय तरंगणार? सॉलिड स्ट्रक्चर. कोण-कोण? क्रस्ट अँड आउटर मेंटल. नोट डाउन करा. मूव्ह करू आपण नेक्स्ट पोर्शनवर. ओके. आता शिकायचं आहे आपल्याला. आता आपण मेन टॉपिकवर येणार आहे आपल्या चॅप्टरच्या. हा जो एवढा आपण जेवढं बघितलंय ना, हे तुम्हाला फक्त अर्थक्वेक समजावा यासाठी बेसिक जे लागतात ते मी क्लिअर करून घेतले तुमच्याकडनं. जर असा विषय असता की आजचं थोडं लेक्चर एक्सटेंड होणार आहे आणि हे अशा गोष्टीमुळे होणार आहे. का बरं? कारण की जर मी तुम्हाला जर डायरेक्ट गोष्टी सांगितल्या असत्या, तुम्हाला समजल्या नसत्या. आणि हा तुमचा पूर्ण पार्ट आहे जिओग्राफीचा. मी ह्या लेक्चरमध्ये तो कव्हर करतोय, तर थोडं लेक्चर एक्सटेंड होणार. तेवढ्या गोष्टी जपून घ्या थोड्या. आय थिंक एवढं पण लेक्चर एक्सटेंड होणार म्हणजे मॅक्झिमम 45 to 50 मिनिटपर्यंत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके.
तो स्टार्ट करें फिर. याच्यानंतर चालू करायचं होतं आपल्याला अर्थक्वेक. अर्थक्वेक काय आहे की अजून एक गोष्ट समजून घेणं पडेल अर्थक्वेक समजून घेण्यासाठी तुम्हाला इथं समजावतो मी. आपण आत्ता जे स्ट्रक्चर बघितले ना ते स्ट्रक्चर काढतोय. फक्त थोडं नाव त्याला थोड्या गोष्टी. हे जे स्ट्रक्चर काढलं होतं आपण त्याच्यामध्ये मी याला दोनच त्याच्यामध्ये क्लासिफाय करतो आपण. हे जे तुम्हाला दिसत होतं ना सॉलिड यालाच म्हणता टेक्टॉनिक प्लेट. ओके. जे सॉलिड स्ट्रक्चर दिसत होतं ना त्याला टोटल म्हणजे क्रस्ट प्लस आउटर मॅन्टल मिळून आपण त्याला सांगतो टेक्टॉनिक प्लेट. ओके. आता याच्यामध्ये अर्थक्वेकमध्ये तुमच्या बुकमध्ये डायरेक्ट देऊन टाकलेलं आहे की टेक्टॉनिक प्लेटच्या मुवमेंटमुळं अर्थचा सरफेस शेक करतो आणि त्यालाच आपण म्हणतो तो जो डिझास्टर क्रिएट होतो त्यामुळे त्यालाच म्हणतो आपण अर्थक्वेक. डायरेक्ट दिलेलं आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडायला हवा की नाही की सर टेक्टॉनिक प्लेट काय, तर टेक्टॉनिक प्लेट समजून दिल्या त्यामुळे पहिलेच. ओके. तर अर्थक्वेक काय ह्याच्या पण हे जे आणलेलं होतं आज हे याच्यासाठीच आणलेलं होतं. आता तुम्हाला वाटत असेल की जो सॉलिड स्ट्रक्चर आहे वर ना इनर कोर जी बनलेली अर्थ इनर सर पूर्ण एकदम सेंटरचा पार्ट जो बनलेला आहे अर्थचा तो बनलेला आहे फ्लुइडपासनं आणि वरचा जो आउटर पार्ट आहे तो बनलेला आहे सॉलिड स्ट्रक्चरपासनं. सेमी फ्लुइडपासनं, फ्लुइड नका म्हणून सेमी फ्लुइड म्हणा, एकदम प्रॉपर वर्ड आहे त्यासाठी. ओके. तर इनर गोष्ट बनलेली आहे सेमी फ्लुइडपासनं, आउटर बनलेली आहे सॉलिड स्ट्रक्चरपासनं. तर जे आउटर कवरिंग आहे ना जो आपल्या टेक्टोनिक प्लेट्स आहे ना अर्थ पूर्णच्या पूर्ण फक्त एका टेक्टोनिक प्लेटपासून नाही बनलेली. परत सांगतोय आपला जो अर्थचा सरफेस आहे आपण तो मानतोय टेक्टोनिक प्लेटपासून बनलेला आहे. आउटर सरफेस सॉलिड सरफेस जेवढा पण आहे पण तो फक्त एका टेक्टोनिक प्लेटपासून नाही बनलेला. अशा भरपूर साऱ्या टेक्टोनिक प्लेट येतात आणि भरपूर सारे सॉलिड स्ट्रक्चर येतात. म्हणजे टेक्टोनिक प्लेट म्हणजे सॉलिड स्ट्रक्चर असे भरपूर सारे सॉलिड स्ट्रक्चर येता आणि एक आउटर सरफेस बनवून देतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल आता मी मानलं की याला मानलं होतं आपण अर्थ पहिलेच मानलेलं आहे. सपोज याला मानलं आपण अर्थ तर तुम्हाला वाटत असेल की हे जे ह्या बॉलचं जे पूर्ण कवरिंग आहे ते तर एकच कवर आहे पूर्ण टोटली. तर याला आपण एक टेक्टोनिक प्लेट मानू शकतो. तुम्हाला पूर्ण सॉलिड स्ट्रक्चरला आपण एक टेक्टोनिक प्लेट म्हणू शकतो. पण ह्या ज्या आउटर सरफेस आहे ना अर्थचा तो पूर्ण जॉईंट नाही आहे. म्हणजे म्हणजे हे की खाली जिओ फ्लुइड आहे आणि वरती काय सॉलिड स्ट्रक्चर आहे. ते एक समान नाही आहे सॉलिड स्ट्रक्चर. हे सॉलिड स्ट्रक्चरचे असे तुकडे 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 लाईक दिस. हे कंटिन्युअस स्ट्रक्चर नाही आहे. त्याच्यावर तुकडे तुकडे. फॉर एक्झाम्पल हे जे दिसते टेक्टोनिक प्लेट तेवढी एक टेक्टोनिक प्लेट जेवढी ब्लॅक कलरने त्याला जे आउटर बाउंड्री बनवलेलं आहे त्याच्या तेवढी एक टेक्टोनिक प्लेट आहे. त्याच्यानंतर परत एक टेक्टोनिक प्लेट, परत एक टेक्टोनिक प्लेट, परत 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 ही एक टेक्टोनिक प्लेट, ही एक टेक्टोनिक प्लेट, ही एक टेक्टोनिक प्लेट. म्हणजे विषय काय असतो की आपण ही जी इथं जे लिहिलेलं आहे मी टेक्टोनिक प्लेट ह्या टेक्टोनिक प्लेटमध्ये आणि बाजूच्या टेक्टोनिक प्लेटमध्ये थोडा गॅप असतो. काही सेंटीमीटर्समध्ये तो गॅप असतो. आणि हा जो गॅप आहे ना हाच एकदम याच्यामध्ये जादूगार आहे जो की अर्थक्वेक होण्यासाठी अर्थक्वेक घडून आणतो. टेक्टोनिक प्लेटमध्ये गॅप आहे. अर्थ पूर्ण एका टेक्टोनिक प्लेटपासून नाही बनलेली. अर्थचा सरफेस जो बनलेला आहे सॉलिड सरफेस जो पण पूर्ण आहे तो भरपूर साऱ्या टेक्टोनिक प्लेटपासून बनलेला आहे. आणि भरपूर साऱ्या टेक्टोनिक प्लेट का आपण म्हणतो आपण त्याला कारण की त्यामध्ये गॅप प्रेझेंट आहे. एक टेक्टोनिक प्लेट, दुसरी टेक्टोनिक प्लेट, तिसरी टेक्टोनिक प्लेट, चौथी टेक्टोनिक प्लेट असं सरफेस बनतात. ओके. आता जो गॅप आहे
तो इथं अर्थक्वेक कॉज करणार असं मी तुम्हाला सांगितलं. कसा? पहिले आपण समजून घेऊ, नंतर डेफिनेशनवर जाऊ. ओके. आता इकडे एक टेक्टोनिक प्लेट तुम्हाला दिसते. इकडे एक मिनिट हा. इथं दिलेलं आहे आपल्याला की व्हॉट इज अन अर्थक्वेक नावाची एक आपली तुम्हाला एक समजावण्यासाठी पिक्चर घेऊन आलो आहे. इथे एक टेक्टोनिक प्लेट आहे या पिक्चरमध्ये दाखवलेली आहे आणि इकडे एक टेक्टोनिक प्लेट दाखवलेली आहे. तुम्हाला जर याच्यामधून नसेल कळत तर लेझर घेऊ आपण. इकडे एक टेक्टोनिक प्लेट दाखवलेली आहे, इकडे एक टेक्टोनिक प्लेट दाखवलेली आहे. अब आएगा मजा. दिख रहा है वीडियो? ये भाई दिख रहा है? टेक्टोनिक प्लेट तेरे को दिख रहा है? तर इकडे एक टेक्टोनिक प्लेट आहे, इकडे एक टेक्टोनिक प्लेट आहे आणि याच्यामध्ये काय गॅप आहे? काय गॅप आहे? 2 टेक्टोनिक प्लेटमध्ये गॅप आहे म्हणलो तो. आठवलं? इकडची ही जी टेक्टोनिक प्लेट आहे हिच्यामध्ये गॅप आहे. दिसला? हा जो गॅप दिसला हा काही सेंटीमीटरचा गॅप असतो. तर हा गॅप काय करणार आहे माहिती आहे? आता कोणती पण गोष्ट फ्लोट फ्लोट करते कशावर, तर ती असं नाही की ते स्टेबल बसून राहणार आहे. पॉईंट आहे ना? तुम्ही काही पण एक्झाम्पल घ्या. सपोज बॉल घेतला आपण, टाकला पाण्यात. मूव्हमेंट तर करेल, थोडी-थोडी मूव्हमेंट तर करेल तो. ती जी थोडी-थोडी मूव्हमेंट करेल ना तो, बॉलचं एक्झाम्पल नाव कारण की तुम्ही आपण त्याला अर्थ मानलेलं आहे. सो थोडं तुम्हाला डिफिकल्टी फील होईल त्यामध्ये. एकदम बेसिक, एकदम प्रॉपर एक्झाम्पल देतो. सपोज तुम्ही घेतला स्पॉन्ज. स्पॉन्ज घेतला पाण्याच्या एका टबमध्ये टाकून दिला तो. फुल पाण्याचा टब भरलेला आहे त्याच्यामध्ये टाकून दिला. आता असं नाही की तो स्पॉन्ज फक्त एकाच ठिकाणी असा राहून जाईल. तो मूव्हमेंट करेल, इकडं-तिकडं फिरेल, इकडं-इकडं फिरेल. तसंच जी टेक्टोनिक प्लेट आहे ना आपली, ती पण एका ठिकाणीच नाही राहणार. ती पुढं जाईल, मागे येईल, इकडं जाईल, तिकडं जाईल, तिकडं जाईल, तिकडं जाईल. ही टेक्टोनिक प्लेट आता याच्यामध्ये ही जी पिक्चर दाखवलेली आहे आपल्याला, याच्यामध्ये ही जी टेक्टोनिक प्लेट आहे ती ह्या साईडला मूव्ह होते. टेक्टोनिक प्लेट जी आहे या साईडला मूव्ह होते. ही जी टेक्टोनिक प्लेट आहे आपली ती ह्या साईडला मूव्ह होते. म्हणजे ही एक टेक्टोनिक प्लेट, ही एक टेक्टोनिक प्लेट अशा अशा येत आहे, अशा येत आहे. एकमेकाला या धडकणार आहे. हां? आता गोष्ट काय हे काय म्हणून आपण विलेज आहे एखादं किंवा आपण आहे किंवा सरफेस ऑफ अर्थवर एक विलेज आहे म्हणा हे. आता विषय काय होणार आहे? ही एक टेक्टोनिक प्लेट, ही एक टेक्टोनिक प्लेट या एकमेकाला धडकल्या. काय आलं? ही एक टेक्टोनिक, ही एक टेक्टोनिक एकमेकाला धडकल्या तर इथं व्हायब्रेशन कॉज झालंय, पूर्ण हलतंय बघा. आणि व्हायब्रेशन कॉज होऊन काय होतंय? जो सरफेस आहे तो शेक करतोय. सरफेस आहे तो शेक करतोय. शेकिंग ऑफ दी अर्थ सरफेस यामुळे जो पण डिझास्टर कॉज होते त्याला म्हणतो आपण अर्थक्वेक. गोष्ट काय आली? तेरे को बात समझ में आया? शेकिंग ऑफ अर्थ होणार आहे. का बरं होणार आहे? कारण की 2 टेक्टोनिक प्लेट एकमेकाला भिडणार आहे. 2 टेक्टोनिक प्लेट एकमेकाला भिडणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे? अर्थ सरफेस शेक होणार आहे. अर्थ सरफेस शेक झाल्यामुळे जो पण डिझास्टर कॉज होणार आहे त्याला म्हणतो आपण अर्थक्वेक. ओके. आता गोष्ट समजली. आता लिहू. पहिले समजून घ्यायची नंतर लिहून घ्यायची. 44 मिनिटं झाली. आता लिहून घेऊ. तर आपण इथं काय लिहू शकतो की ड्यू टू मुवमेंट ऑफ टेक्टोनिक प्लेट अर्थ अर्थ सरफेस जो आहे तो शेक होणार आहे. शेक्स अँड डिझास्टर बाय कॉज बाय
दिस इज नन तुमची फेवरेट लाईन आली इज नोन ॲज इज नोन ॲज काय अर्थक्वेक. ओके. अर्थक्वेक काय कळाला? सरफेस आपण अर्थक्वेकमध्ये सरफेस हलतो का बरं आपला अर्थ सरफेस हलतो का बरं ग्राउंड पूर्ण असा असा का बरं करतं. कधी पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल कुणीकडे बघितलं असेल तर तुम्ही बघितलं असेल की सरफेस पूर्ण असा हलतोय शेक करतोय का बरं करतोय गोष्ट कळली. टेक्टोनिक प्लेट भिडताय एकमेकाला त्यामुळे. ओके. ड्यू टू मुवमेंट ऑफ टेक्टोनिक प्लेट. टेक्टोनिक प्लेटची काय झाली मुवमेंट झाली त्यामुळे काय झालं सरफेस हलतोय याला म्हणतात अर्थक्वेक. आता अर्थक्वेक कळाला काय. आता अजून थोडं डीपमध्ये जाऊ थोडं नॉर्मलमध्ये डीपमध्ये जाऊ. आता जी आपण डायग्राम बघितली होती त्यामुळे त्यामध्ये काय बघितलं होतं की टेक्टोनिक प्लेट आणि दुसरी टेक्टोनिक प्लेट जी आहे इकडून आली एकमेकाला भिडल्या सरफेस शेक झाला. तर आता सपोज या इथं थोडा गॅप होता यांच्यामध्ये दोन्हीची मुवमेंट एकामेकाच्या डायरेक्शनमध्ये झाली सरफेस भिडला आणि अर्थ सरफेस शेक झाला. आता इथं जो सरफेस त्यांचा हा दोन्ही एकामेकाला जेव्हा टक्करता येतं तर इथनं काय होतं की एक असा पॉईंट असतो एक असा पॉईंट असतो जो की मी येलो कलर वापरतो आहे. दिसत नाही. हां. हा कलर दिसतोय ना आता जांभळा येल्लो दिसत नव्हता पहिला. आता हा जो मी वेगळ्या कलरनं डिनोट करतोय इथनं काय झालं की असा एक पॉईंट असतो अर्थच्या सेंटरला म्हणजे दोन टेक्टोनिक प्लेट जिथे फिरत आहे तिथं असा एक पॉईंट असतो ज्यामध्ये की ज्या ठिकाणाहून एकदम लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते त्याला म्हणतो आपण इपी सेंटर. इपी सेंटर काय कळलं दोन प्लेट आल्या एकामेकांना भिडल्या तेव्हा दोन टेक्टोनिक प्लेटमध्ये असा एक पॉईंट जिथनं की एकदम लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज झाली त्याला म्हणतो आपण इपी सेंटर. इपी सेंटर काय असतं लिहून घेऊ तर वर लिहूया. पॉईंट ॲट विच large amount of energy is released. Known as epicenter. ज्या पॉईंटपासून खूप सारी एनर्जी रिलीज झाली. ओके. त्यानंतरचा आपला पॉईंट येतो की आता तुम्ही म्हणशाल तर सर एनर्जी तर रिलीज झाली एपिसेंटरपासून ही गोष्ट कळते आम्हाला पण ही एनर्जी बाकी ठिकाणी ट्रॅव्हल करते का तर यस ही एनर्जी काय होईल की अशा सेस्मिक वेव्सच्या फॉर्ममध्ये सेस्मिक वेव्स काय असता काय नसता हे तुमचा सिलेबसचा पार्ट नाही आहे. ओके. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायचं की हे जे आहे यांना म्हणतात सेस्मिक वेव्ह आणि जी एनर्जी रिलीज झाली ती एनर्जी बाकीच्या ठिकाणी जाणार आहे कशामार्फत सेस्मिक वेव्ह मार्फत. ओके. सेस्मिक वेव्ह काय करायला गोष्टी ओके एपी सेंटरपासून जेवढी एनर्जी रिलीज झाली ती बाकीच्या ठिकाणी स्प्रेड झाली आणि कशाच्या माध्यमातून स्प्रेड झाली सेस्मिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी जी आहे ती स्प्रेड होते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की स्टार्ट करूया इथं. याच्यानंतर आपला पॉईंट येणार आहे आता जो पण डिझास्टर होतोय तुम्ही कधी पण डिझास्टर ऐकला तर तुम्ही जनरली गोष्ट ऐकत असाल की एवढा रिक्टर स्केलचा डिझास्टर आलता
तेवढ्या तेवढ्या रिक्टर स्केलचा डिझास्टर आलता. 9 रिक्टर स्केल, 8 रिक्टर स्केल, 4 रिक्टर स्केल, 11 रिक्टर स्केल. 11चा तर येत नाही जनरली कारण की आलेलाच नाही. 9 रिक्टर स्केलच्या खाली डिझास्टर येत असतात. अर्थक्वेकमुळं जे पण डिझास्टर येतंय ते 9 रिक्टर स्केलच्या खाली असते त्याची मेजरमेंट. ते रिक्टर स्केल काय आहे? तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल की सर हे रिक्टर स्केल काय आहे? आणि हे ते पुस्तकमध्ये लिहून ठेवलं इथं की हा वर्ड जो लिहून ठेवला आहे याला काही वाचताच आहे ना आम्हाला. असं म्हणणं काय आहे? सियाइझमोग्राफ आहे काय? तर बेटा सियाइझमोग्राफ जो आहे हे काय एक मशीन आहे म्हणा. फॉर एक्झाम्पल तुमची जी स्केल तुमची जी स्केल आहे आपण एक स्केल घेऊ इथं. ओके. तर ही जी स्केल आहे ना ही जी स्केल आहे ही ही काय एक एक मशीन म्हणू शकतो. एक वी कॅन से की एक मेजरमेंटचं एक ऑब्जेक्ट आहे मेजरमेंट करण्यासाठी एक मटेरियल आहे. जसं स्केल आहे तसंच काय असतं सियाझमोग्राफ. जशी तुमची स्केल असते तसं असतं सियाझमोग्राफ. आणि स्केलवर हे जे मेजरमेंट आहे सेंटीमीटरमध्ये जे दिलेलं आहे 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 2, 3, 4, 5, 6 हे जे दिलेलं आहे ना, हे जे मेजरमेंट याच्यावर दिलेलं आहे, हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. आणि सियाझमोग्राफ जे आहे ते मेजर करणारे कशामध्ये? जसे तुमची स्केल मेजर करते सेंटीमीटरमध्ये. स्केल मेजर करते सेंटीमीटरमध्ये. तसंच सियाझमोग्राफ नावाचं जे पण मशीन आहे, ते मेजर करतं डिझास्टरची इंटेन्सिटी. कोणत्या युनिटमध्ये? रिक्टर स्केलमध्ये. ओके. जसं तुमचं सेंटीमीटर आहे तसं सियाझमोग्राफसाठी काय असतं? रिक्टर स्केल. तुम्ही सियाझमोग्राफ म्हणा, सियाझमोमीटर म्हणा, दोन्ही पण गोष्टी अलाउड आहे. ओके. म्हणजे सियाझमोग्राफलाच आपण काही काही जण सियाझ सियाझमोमीटर पण म्हणता. ओके. दोन्ही गोष्टी अलाउड आहे. जसं आपण स्केलवर सेंटीमीटरमध्ये मोजतो तसंच आपलं जे सियाझमोग्राफ आहे, सियाझमोमीटर आहे, ते अर्थक्वेकची इंटेन्सिटी मोजतं. कशाच्या कोणत्या युनिटमध्ये? रिक्टर स्केलमध्ये. जसं सेंटीमीटर आहे तसं रिक्टर स्केल आहे. जशी आपली स्केल आहे तसंच काय आहे? सियाझमोमीटर आहे किंवा यू कॅन से सियाझमोग्राफ आहे. ओके. त्या दोन गोष्टी कळाल्यात. तर मी स्केलला हटवते. ओके. सियाझमोग्राफ, सियाझमोमीटर गोष्टी कळाल्या. दोन्ही पण गोष्टी एकच आहे. रिक्टर स्केल, सेंटीमीटर, सियाझमोग्राफ स्केल. आपली जी पट्टी आहे त्याला म्हणू शकतो आपण. जशी आपली पट्टी आहे तसंच अर्थक्वेकची इंटेन्सिटी मोजण्यासाठी आहे काय? सियाझमोग्राफ. वी कॅन से सियाझमोमीटर. दॅट्स इट. ह्याच्यानंतर डेली तुम्हाला माहिती आहे की डेली किती? डेली 2 14 अर्थक्वेक. So we can say we can say it's विषय काय असतो की अर्थक्वेक जे आहे ना डेली दिवसातून किती अर्थक्वेक होत असतील? तुम्हाला सर डेली तर 1-2 ठिकाणी होत असेल ना? डेली 12 ते 14 हजार अर्थक्वेक होता डेली.
अशा सर एवढ्या तर न्यूजमध्ये कधी बघितलंच नाही कधी पेपरमध्ये की 12 ते 14 हजार अर्थक्वेक झालेत. विषय काय असतो की जे 12 ते 14 हजार अर्थक्वेक डेली होत आहेत ते कसे माइल्ड आहे. त्याच्यातले भरपूर सारे अर्थक्वेक काय असतात माइल्ड आहे, ते की जाणवत पण नाही आपल्याला. ते त्यांची जी रिक्टर स्केलमध्ये जर मेजर केलं त्यांना, त्यांची रिक्टर स्केलमध्ये त्यांचं इतकं कमी मेजरमेंट घडतं आहे की ते जाणवत पण नाही आपल्याला. ओके. डेली 12 ते 14 हजार अर्थक्वेक होता, म्हणजे डेली टेक्टॉनिक 12 ते 14 हजार वेळेस टेक्टॉनिक प्लेट जे ते मुवमेंट करता. बरोबर आहे की नाही? तर टेक्टोनिक प्लेट म्हणजे टेक्टोनिक प्लेटपासूनच बनलेला आहे अर्थचा आउटर सरफेस. तर वी कॅन से की अर्थ व्हायब्रेट करते कंटिन्युअसली. का बरं? टेक्टोनिक प्लेटची मुवमेंट होणार तेव्हाच अर्थक्वेक होणार. आणि डेली अर्थक्वेक किती होत आहे 12 ते 14 हजार, म्हणजेच एका दिवसात 12 ते 14 हजार वेळेस टेक्टोनिक प्लेट मुवमेंट करताय, मुवमेंट शो करताय. आणि टेक्टोनिक प्लेट न बनवलेलं काय अर्थचा सरफेस. टेक्टोनिक प्लेट न जर मूव्ह केलं तर अर्थचा सरफेस मूव्ह झाला, म्हणजे अर्थनं काही अर्थ काय होणार आहे व्हायब्रेट होणार आहे. आणि एका दिवसात जर 12 ते 14 हजार वेळेस होत असेल ही गोष्ट, तर आपण म्हणू शकतो की गोष्ट कंटिन्युअसली होते, कंटिन्युअसली चालते. म्हणजे टेक्टोनिक प्लेटची मुवमेंट कंटिन्युअसली चालूच आहे. बरोबर आहे. म्हणजेच अर्थचा सरफेस कंटिन्युअसली व्हायब्रेट करतोय. टेक्टोनिक प्लेटची मुवमेंट झाली म्हणजे अर्थचा सरफेस व्हायब्रेट होणार आहे. अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. जरी कधी जर ट्रू ऑर फॉल्समध्ये क्वेश्चन आला तर आला, तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर तुम्हाला असा कधी प्रश्न पडला की सर अर्थक्वेक आल्यानंतर तर आपण मेजर करतोय त्याला सियाझमोमीटरमध्ये, असे काही इन्स्ट्रुमेंट्स आहे आहेत का की जे डिझास्टर येण्याच्या पहिलेच आपल्याला सांगून देतील की डिझास्टर येणार आहे? आहेत का? तर यस, आपलं सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे बेटा की देर आर सेवरल इक्विपमेंट्स which give us prior information about disasters. डिझास्टरमध्ये पण कोणतं भरपूर सारे असे इक्विपमेंट आहे जे की ज्यांचा यूज करून आपण अर्थक्वेक येणार आहे हे पहिलेच त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन भेटून जाते. इथं इथं अर्थक्वेक येणार आहे. तर त्या इन्स्ट्रुमेंटचे जर एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर आपला जो लेझर झाला, लेझर सिम्पलवाला लेझर नाही, एकदम जो की एकदम डीपमध्ये जातो, एकदम डीपमध्ये पेनिट्रेट करू शकतो, तसे टाईपचे लेझर्स यूज होतात याच्यामध्ये. लेझर हा एक इक्विपमेंट आहे जो की आपण याच्यामध्ये यूज करू शकतो इन्फॉर्मेशन काढण्यासाठी. अर्थक्वेकची पहिलेच त्याचा यूज करू आपण. ओके. दुसरं कळाले असणार क्रिप मीटर, त्याच्यानंतर स्ट्रेन मीटर, त्याच्यानंतर येतं आपलं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गॉज, त्याच्यानंतर येतं आपलं जायजर काउंटर, काउंटर. ओके. त्याच्यानंतर आपलं आता स्ट्रेन मीटर पहिलेच घेतलं आपण. ETC. ओके. लिहायचं काय काय बाकी तुमचं? याचं तर पहिले सांगितलं होतं की अर्थक्वेकची डेफिनेशन लिहिली होती तुम्ही. त्यानंतर इकडचाच पॉईंट लिहायचा बाकी सियाझमोमीटरपासून ना, एपी सेंटरची डेफिनेशन लिहायची बाकी इकडं. लिहून घ्या फास्टमध्ये. आणि अशा प्रकारे तुमचं लिहिणे झाल्यानंतर आपलं लेक्चर संपणार आहे आज. ओके. आणि अशा प्रकारे सांगायचं होतं की अर्थक्वेकचे जे पण कन्सेप्च्युअल ज्या पण गोष्टी होत्या त्या आता संपलेल्या आहे.
अर्थक्वेक कसं येतं तुम्हाला गोष्ट कळली असणार असं मी मान्य करतो. व ज्यांचं लिहायचं रिमेनिंग आहे व्हिडिओ पॉज करा, नोट डाऊन करा, कारण की लेक्चर संपण्याचा वेळ झालेला आहे आता. 1 तास लेक्चर झाले आपला. लिहायचं बाकी असेल तर व्हिडिओला पॉज करशाल, गोष्टी लिहून घेशाल आणि अशा प्रकारे आपला आजचा अध्याय इथेच संपला. आणि पुन्हा भेटूया एका नवीन अध्यायासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.